मॉर्निंग एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण एकदम मस्त मजेत आहो आणि तुम्हा सगळ्यांचं माझ्या व्लॉगमध्ये परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आहे गणेश चतुर्थी आणि माझा आज उपवास असतो. मोठ्या चतुर्थीपासून मी सुरुवात केली आहे उपवास करायला. सो आज माझा उपवास आहे आणि त्यासाठीच मी साबुदाणा बनवणार आहे. अव्यूसाठी सिंपल खिचडी बनवली आणि प्रीतमचं होतं की तुझा उपवास आहे तर तू जे खाणार आहे तेच मला पाहिजे, मी स्वयंपाक करू नको आणि मला काही वरण भात भाजीपोळी वगैरे खायचं असतं. तो मी भिजवायला घातला आहे, आलू वगैरे घालून ते बनवणार आहे. त्यानंतर आज इव्हिनिंगला गेस्ट येणार आहे. आय थिंक ते लोक आज आमच्याकडे स्टे पण करणार आहे. सो त्यांच्यासाठी थोडीफार प्रिपरेशन मला करायची आहे आणि त्यानंतर त्यांच्यासाठी स्वयंपाकासाठी वगैरे म्हणजे भाजी वगैरे मला बाहेरून फ्रेश घेऊन यायची आहे. चला तर आजच्या दिवसाची सुरुवात करते आणि तुम्ही माझ्याशी असे कनेक्टेड राहा. आजच्या दिवसात आणखी काय काय होते ते तुमच्याशी शेअर करते. आणि आज माझ्या गार्डनमध्ये ना भरपूर सारे फुलं आले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा कबूतर आहे ना, रोज इथे येऊन बसतो, त्याला खूप छान वाटतं आणि मला खरं तर त्याला ना हाकलायची इच्छा पण होत नाही, पण प्रीतम नेहमी म्हणतो की नाही त्याला हाकल, इथे तो पॉटी वगैरे करेल म्हणून. चला तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, आज चतुर्थी आहे आणि आज आमच्याकडे पहिल्यांदा जास्वंद आला आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर जास्वंद आहे. 5 पाकळ्यांचं जास्वंद आहे हे आणि लाल कलरचं आहे जे की मला आधीपासून आवडतं आणि 2 फुलं आल्यात. सी किती सुंदर ना. आणि आजच्या दिवशी आले, मला या गोष्टीचा जास्ती आनंद आहे आणि खरं तर ही माझ्यासाठी खूप मोठी गुड न्यूज आहे. याला अजून भरपूर कळ्या पण आहेत तुम्ही बघू शकता आणि आणखी पण छान छान फुलं येतील. पण पहिला जो गुलाब म्हणजे पहिला जो जास्वंद आहे तो गणेश चतुर्थीला आला, या गोष्टीचा मला खूप जास्ती आनंद आहे. चला त्याचबरोबर आमच्याकडे ही कुंद्याचे फुलं आहेत, हे सुद्धा छान मोठे मोठे झाले आहेत म्हणजे उगवले आहेत छान. आणि बघा हा पण आता ऑलमोस्ट उगवण्यावर आला आहे, 1 ते 2 दिवसात छान उघडेल. त्याचबरोबर मग सदाफुलीला पण छान असे फुलं आहेत आणि बाकीचे पण 1-2 फुलं आले आहेत, तुम्हाला दाखवते. बघा शेवंताला किती छान भरलंय. हे शेवंताची फुलं आहेत, असं वाटतं ना खरंच तोडून देवाला चढवा, पण आज मी जास्वंद चढवणार आहे. आणि हे मोगऱ्याची फुलं खूप सुंदर वाटतात खरंच. गॅलरीमध्ये ना असले फुलांची झाडं असले की परत परत यायची तर इच्छा होते आणि त्याचबरोबर मन सुद्धा खूप प्रसन्न होते. सो असं काहीसं आहे गार्डनचं आजचं अपडेट. आता बघा हे जे फुलं आहेत ना हे येतात आणि त्यानंतर 1-2 दिवसानंतर ते असे जळून जातात. सो ठीक आहे, अजूनही याला छान कड्या आहेत. मी दिवसातून 2 ते 3दा पाणी घालायचा प्रयत्न करते कारण ऊन बघा किती जास्ती आहे. सो आणि इथे पाय ठेवले ना चटके लागत आहे, खरं सांगते चटके लागत आहे. चला तर आता मी सर्वात आधी छान अशी पूजा करून घेते बिकॉज अव्यूला प्रीतम आंघोळीला घेऊन गेला आहे आणि हे काम ना माझं थोडं सोपी झालंय कारण आता प्रीतम अव्यूची आंघोळ घालतो. सो मला एक गोष्ट कमी करावं लागते, पण हा आंघोळ झाल्यानंतर लगेच मला त्याची तयारी करावं लागते. आधी मीच आंघोळ करायची, मीच त्याची तयारी करून द्यायची, पण आता असं असते की प्रीतम फक्त आंघोळ घालतो, तयारी तू त्याची करून दे, कारण तो लगेच मग आंघोळ करतो. कारण त्याला एवढी सवय नाही आहे त्याची आंघोळ करून द्यायची, तर तो भरपूर भिजून जातो. सो असं काहीसं आहे. चला तर सगळ्यात आधी मी पूजा करून घेते, तेव्हापर्यंत अव्यूची आंघोळ होते, मग त्याला छान छान रेडी करू. चला तर माझी मस्त अशी पूजा झाली आहे. त्यानंतर अवीची आंघोळ पण झाली होती आणि माझा लाडोबा इतकं क्यूट दिसतो ना आंघोळ करून आल्यावर आणि हसतो पण आहे कारण त्याच्यासाठी हे सगळं न्यू आहे. त्याला असं वाटते की नेहमी आई करून द्यायची, आता बाबा का करून देतात म्हणून त्याला थोडं विचित्र पण वाटते. चला असो, आता मला लगेच त्याला छान रेडी करायचं होतं. त्याला रेडी केलं आणि त्यानंतर त्याला जेवण भरवायला बसली. तर त्याला ना जेवण करताना कधीतरी असं पाणी वगैरे खेळायला द्यावं लागतं, अदरवाईज तो जेवण करत नाही. आजकाल त्याचे खूप नखरे झाले आहे, त्याच्यामुळे त्याला हे असं थोडंफार तरी बाजारात थोडेफार भाज्या आणायच्या आणि मेन तर मिरची घ्यायला चालली आहे कारण साबुदाणा खिचडीची रेसिपी तुमच्याशी शेअर करायची आहे आणि घरी जी मिरची आहे ती थोडीशी खराब झाली आहे. सो म्हटलं चला फ्रेश घेऊन या. चला तर आपण मार्केट जाऊन येऊया आता पटकन. 11 ते 11:30 वाजले होते, पण बाहेर एवढं कडक ऊन तापत होतं की खरंच मला खाली उतरल्यावर अजिबात बाहेर जायची इच्छा नाही झाली. पण मला सामान आणणं पण तेवढंच गरजेचं होतं म्हणून मी बाहेर पडली आणि ऊन बघा किती कडक झाली आहे. खरंच मला खूप आश्चर्य वाटते. आपल्याला उन्हात बाहेर एवढी ऊन असताना घरातून बाहेर निघायची इच्छा होत नाही आणि हे लोक लिटरली एवढ्या उन्हात तिथे बसलात. जरी ते वर असं पत्रे वगैरे टाकून बसत असेल तरीसुद्धा तिथे किती गरमी होत असेल हा आपण विचार करूच शकतो. त्यानंतर मला जे हवं ते सगळं सामान मी तिथनं घेतलं. दूध वगैरे पण मला खीर बनवायची आहे त्यासाठी म्हणून आणलं होतं. त्यानंतर मी घरी आली आणि एवढं बरं वाटत होतं कारण बाहेर भयंकर असं ऊन होतं. आता घरी आली, थोडं फ्रेशन अप झाले आणि लगेच खिचडी करायला
भाजायला घेतली कारण ऑलमोस्ट 1 वाजला होता. त्यासाठी मी थोडं तेल घेतलं, त्यात जिरे घातलं, 1-2 मिरच्या घातल्या, सोबतच थोडा कढीपत्ता घातला. त्याला थोडंसं असं तेलात परतून घेतलं. त्यानंतर मी बटाटा ऑलरेडी बॉइल्ड करून ठेवला होता, त्याचे असे छोटे छोटे काप करून घेतले. तेच त्या तेलात मिरचीमध्ये छान असं परतून घेतलं. 2 ते 3 मिनटं छान परतून झाल्यानंतर त्यात शेंगदाण्याचं कूट घातलं. शेंगदाणे मी ऑलरेडी भाजून ठेवते, त्यामुळे याला असं खूप जास्ती भाजायची गरज पडत नाही. थोडं त्यात मीठसुद्धा घातलं, छान असं परतून घेतलं. 2 ते 3 मिनटं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये साबुदाणा घातला. हा ऑलरेडी मी 4 तास भिजवला होता, पण आय डोंट नो आज थोडा जास्ती मॅशी झाला होता. त्याचबरोबर थोडंसं साखरसुद्धा घातली. तुम्हाला जर साखर नसेल आवडत तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. यात भरपूर लोक कोथिंबीर पण घालतात, पण मी कोथिंबीर घालत नाही. मी फक्त साखर घालते आणि दहीसुद्धा तुम्ही यात घालू शकता. छान त्याला परतून घ्यायचं, 2 ते 3 मिनटं वाफेवर शिजू द्यायचं आणि मस्त आपला साबुदाणा रेडी आहे. त्यानंतर देवापुढे सर्वात आधी छान असं नैवेद्य करून घेतलं. प्रीतमला सुद्धा आज मला जे खायचं तेच त्याला खायचं होतं असं त्याचा हट्ट होता, म्हणून त्याला सर्वात पहिले दिलं कारण 1 ऑलरेडी वाजून गेला होता. त्याला दिल्यानंतर लगेच मग देवाची प्लेट मी सुद्धा घेतली खायला. आणि बाहेरनं भरपूर ऊन असं घरात येत होतं असं वाटत होतं मला, कारण खूपच जास्ती गरमी व्हायला लागली होती. एक तर मी बाहेरून गरम होतं हवा, तर घरात आली आणि त्यानंतर लगेच मी किचनमध्ये गेली, तर मला त्यामुळे जास्ती गरमी होत होती. म्हणून मी पण पटापट असं खाल्लं. थोड्या वेळा आम्ही रिलॅक्स केलं. मी आणि प्रीतम जेव्हा कधी असं सोबत खायला बसतो ना, असा मुवमेंट कधीतरी येतो अव्यू झाल्यापासून, कारण तो जवळ असला तर आम्हाला 1 बाय 1च खावं लागते. पण अव्यू आता झोपला होता. मी बाहेर गेली तेव्हापर्यंत प्रीतमने त्याला झोपवून दिलं होतं आणि आम्ही दोघांनी मस्त बसून असं एन्जॉय केलं. ते म्हणजे साबुदाणा, जे की प्रीतमला सुद्धा प्रचंड आवडतो. चला आता मस्त असं खाऊन झालं होतं, रिलॅक्स पण करून झालं होतं. मी म्हटलं लगेच मला भांडी घासणं जास्ती गरजेचं वाटलं. 4 वाजेपर्यंत मला वाट नव्हती बघायची, कारण आज घरी गेस्ट येणार होते. तर मग असं असते आपल्याला की घर आपलं नीटनेटकं असावं, नाहीतर मी 4 वाजता भांडी घासते. पण आज मी लगेच भांडी घासायला घेतलं. छान सगळी भांडी घासून घेतली, सगळं गॅस ओट्टा वगैरे क्लीन करून घेतला आणि त्यानंतर मी दूध उकळायला ठेवलं होतं ऑलरेडी. तर दूध उकळून म्हणजे 2 ते 3 उकडी आल्यानंतर मी बंद केलं होतं. त्यानंतर म्हटलं की माझी भांडी झाल्यावर मी परत त्याला गरम करेल. सो मी दूध वगैरे जे आहे ना, हे भांडे जे माझ्याकडे इंडक्शनचे भांडे आहेत ते मी जास्तीत जास्त वापर करत असते. सो माझं इथे दूध उकळून रेडी होतं. मी 1 लिटर दूध आणलं होतं आणि त्याला कमीत कमी पाऊण लिटरपर्यंत आटवून घेतलं होतं छान. आणि आजच्या मेन्यूला मी जी आपली उडदाची डाळ असते त्याचे पकोडे करणार होते, तर ते सुद्धा इथे भिजू घातलं होतं. आणि उद्याच्या सकाळसाठी इडलीचं जे मिश्रण असते ते सुद्धा इथे भिजू घातलं होतं. सो तेच मी इथे चेक करत होते. आता मी इथे ना खीरची प्रिपरेशन करते आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला शेवई सर्वात आधी भाजून घ्यायचं होतं आणि ड्रायफ्रूट्ससुद्धा मला तुपामध्ये छान असे भाजूनच टाकायचे होते. सो तेच ड्रायफ्रूट्स मी इथे कट करायला घेतले. ते सगळे ड्रायफ्रूट्स आधी कट करून घ्यायचे होते आणि त्यानंतर थोडंसं तुपामध्ये भाजून घ्यायचं होतं. ते तसं भाजून टाकलं ना तर टेस्ट आणखी छान येतो. माझे इथे सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे छान असे कट करून झाले होते. त्याला थोडं हलकं तुपामध्ये मी भाजून घेते आहे. थोडंसं भाजून घातलं की छान फ्लेवर येतो, त्याचा फ्रेग्रन्स पण छान येतो. आणि मनुके पण मी भाजूनच घेते, ते छान असे फुगतात, टम्म फुगतात आणि ते खायलासुद्धा छान वाटतात. आता हे भाजून झाल्यानंतर लगेच मी तिथे शेवईसुद्धा टाकली होती की भाजून मी व्यवस्थित घेते. ही जी शेवई आहे ना, मी असं लोकल मार्केटमधूनच घेतलं, अशी कोणती ब्रँडची नाही आहे. पण ही शेवई खरंच खूप छान आहे. अजिबात अशी खूप जास्ती सॉफ्ट नाही झाली. आणि मी ना नॉर्मली काय करते, जेवढं मला दूध हवं तेवढं मी छान उकळून घेते. त्यानंतर ही म्हणजे गॅस बंद करून देते. गरम दुधातच मी ही डायरेक्ट शेवई घालते. त्यानंतर आपले जे ड्रायफ्रूट्स आहे ते सगळं घालायचं, सोबतच वरून थोडंसं केसर पण घालायचं. आता असं केल्याने काय होते, गरम दुधातच तुम्ही सुद्धा शेवई घाला आणि त्याला अजिबात उकळवायची गरज नाही आहे, कारण ते जेवढं गरम असते तेवढ्या याच्यामध्ये शेवई जी आहे भाजलेली ती आरामात सॉफ्ट होऊन जाते. सो हे सगळं घातल्यानंतर मी या दुधाला थंड होऊ दिलं. यात साखर पण घातली होती थोडीशी. साखर मी नॉर्मली कमीच घालते, कारण मला खूप जास्ती खीर अशी छान नाही वाटत, ती खाल्ल्या जात नाही म्हणून. त्यानंतर इथे थोडीशी केसर पण घातले होते, त्याच्याने कलर छान येतो. मी असं वेगळं दुधात वगैरे घालत नाही, आपलं दूध गरमच असते. सो वरून घातलं तरीसुद्धा याचा जो कलर आहे तो खूप टर्न आउट होतो, म्हणजे व्हाईटमध्ये. तसंही आपण उकळलेलं असं तर थोडासा येल्लोइश होतो आणि केसर घातल्यानंतर तो आणखी छान येल्लोइश होतो. सो आता ही माझी खीर पूर्णपणे रेडी आहे, पण ही अजूनही खायला रेडी नाही आहे. सो त्याला मी थोडंसं थंड होऊ देईल. त्यानंतर 1 ते 2 तास मी त्याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे. म्हणूनच मी सर्वात आधी खीर बनवून घेतली दुपारच्या वेळेतच, कारण मला ते वाटलं की खीर बनवून रेडी असली की थंडी रात्रीच्या वेळेस ती खायला छान वाटतं. असं काहीचं माझं प्लॅन होतं.
अव्यू अजूनही झोपला होता आणि मला ना आज गवारच्या शेंगेची भाजी करायची होती. सो गवारच्या शेंगा तोडायला खूप वेळ लागतो आणि म्हणूनच प्रीतमला म्हटलं की प्लीज माझी थोडी हेल्प करून दे आणि ही शेंगा जी आहे ते तोडायला मला मदत कर. पुण्यात गवाराच्या शेंगा खूप छान मिळतात, खूप सॉफ्ट असतात आणि याची भाजी खूप टेस्टी वाटते. मी नेहमी मामी 2-3दा आले तेव्हा मी पनीरच केली, म्हणजे पहिल्यांदा आले तेव्हा पनीर केलं होतं, दुसऱ्यांदा मला आठवत नाही. तर मला असं होतं की मला पनीर नाही बनवायचं आहे आणि उद्या आम्हाला त्यांच्याबरोबर लग्नाला जायचं होतं. सो तिथे पण फॉर शुअर पनीर राहणार होतं, म्हणून म्हटलं की आज आपण पनीर नको बनवायला आणि गवारच्या शेंगा आमच्याकडे सगळ्यांना आवडतेच, तर मग मी तेच बनवायला घेतलं. सो त्यापूर्वी प्रीतमला काय वेळेवर सुचलं मला माहिती नाही, पण तो मला बोलला की चला आपण ना कूलर लावूया, कारण प्रचंड गरमी व्हायला लागली आहे. आणि हा कूलर आम्ही नागपूरहूनच आणला होता, मस्त क्वालिटीचा कूलर आहे, खूप छान हवा देतो, सिम्फॉनी कंपनीचा आहे आणि मला वाटतं काहीतरी 15 लिटरचा कूलर आहे हा आणि हलका आहे, एकदम लाईट वेट आहे आणि शिवाय ना हा प्लास्टिकच्या मटेरियलनी बनला आहे वरून, मला वाटते प्लास्टिक फायबर काहीतरी असं असेल आणि करंट वगैरे लागायची अजिबात भीती नाही वाटत. आणि हा आमच्याकडे छोट्या बेडरूममध्ये आम्ही ठेवला होता, म्हणजे आलो तेव्हाच घेऊन आलेलो लास्ट टाईम. सो म्हणून म्हटलं की चला प्रीतम म्हणतो आहे तर लावून घेऊया, कारण गरमी खरंच खूप होत होती, म्हणजे जस्ट आता होळी झाली होती आणि गरमी खूप व्हायला लागली होती. तर प्रीतमचं होतं की नाही आज आपण करून घेऊया आणि तसंही घरी गेस्ट येणार आहे म्हटल्यावर असं होतं की ते लोकही ट्रॅव्हल करून येणार होते. सो आम्हालाही असं होतं की ठीक आहे, त्यांना जर वाटलं तर ते लोक आपल्या बेडरूममध्ये झोपतील, थोडंसं त्यांना निवांत झोप पण छान लागेल असं. सो तेच इथे मी म्हणजे सर्वात आधी त्यांनी छान असं क्लीन करून घेतलं प्रीतमनी. त्यानंतर आम्ही थोड्या वेळ त्याला सुरू ठेवलं, पण त्याला पॅक करून सुरू ठेवलं, म्हणजे धूळ पूर्ण रूमभर नको फिरायला. आणि त्यानंतर इथे मी पाणी घालायला घेतलं आणि मोस्ट ऑफ टाईम अशी जे कामं असतात ना मी आणि प्रीतम मिळूनच करत असतो, तसं कोणाची तरी हेल्प लागतेच आपल्याला या गोष्टींसाठी. आणि असं सोबत काम केलं ना तर इझी पण पडतं, म्हणजे पटकन पण होतं काम, इझी पण पडतं, कोणा एकावर सगळं बर्डन पण येत नाही. सो असं मोस्ट ऑफ टाईम आम्ही दोघंही मिळूनच असे कामं करतो आणि मला किंवा प्रीतमला कोणत्याच गोष्टीची लाज वाटत नाही की हे माणसाचं काम आहे, हे बाईचं काम आहे. खूपदा असंही होते की मला बरं नसलं किंवा माझं मन नसलं तर प्रीतम झाडू पोछा करतो, मावशी नाही येणार असली तर कधीतरी तो भांडी पण घासतो, माझ्या बाळाला जेवण पण भरवतो. तर असं आमच्या घरी खरंच नाही आहे की हे बाईचं काम आहे, हे माणसाचं काम आहे. खूप अशा गोष्टी आहे जे माणसाचे असतात ते मी करते, बाहेरचे कामं असू द्या, नारळ फोडायचं काम असू द्या किंवा भरपूर सारे. आणि प्रीतमसुद्धा मला भरपूर वेळा हेल्प करतो. सो ही गोष्ट या गोष्टीसाठी मी खूप जास्त टचवूड लकी आहे. त्यानंतर प्रीतम बोलला बाकी जे उरलेलं पाणी आहे ते मी भरते आणि अव्यूकडे पण मी लक्ष देते, तुला काही तुझं थोडंफार काम असेल ते तू आवरून टाक. तर मी पटापट चपात्या करायला घेतलं. 4:30-4:45 काहीतरी वाजले होते. स्वयंपाक ऑलमोस्ट डन आहे, ऑलमोस्ट म्हणजे फक्त मला भजी बनवून घ्यायचे आहे, ते मी ते लोक आल्यावर बनवणार आहे, कारण ते फ्रेश छान वाटेल. म्हणजे त्याचं सगळं मी रेडी करून ठेवलंय, कांदे वगैरे कट करून ठेवले. त्यानंतर मी काय काय बनवलंय ते तुम्हाला एकदम क्विकमध्ये दाखवते. सर्वात पहिले तर मी भाजीमध्ये बनवलं आहे गवारची शेंगा, जास्ती असा रस्सा नाही बनवला, थोडी मोकळीच ठेवली आहे, अशी छान वाटते, त्यामुळे मी ही भाजी एक बनवून घेतली आहे. त्यानंतर छान असं गरमागरम राईस माझा इथे रेडी आहे. आता मी हा इथेच ठेवणार आहे, कारण हा माझं वरणसुद्धा इथे छान रेडी आहे. मी आज प्लेन वरणच ठेवलं आहे, कारण आज उपासाचा दिवस आहे आणि उपासाच्या दिवशी ना असं सिम्पलच जेवण जास्त बेटर वाटते. सो त्यासाठी म्हणून मी प्लेन वरण केलं आहे. आणि स्वीटमध्ये मी केले आहे खीर, जी की तुम्ही ऑलरेडी बघितली याची रेसिपी. आणि आता मी याला फ्रीजमध्ये ठेवलं होतं, त्यामुळे ही छान गाढी पण आली आहे. आणि अव्यूला मी चपाती आणि खीर बरोबर दिलं तर त्याने खूप आवडीने खाल्लं. सो होपफुली खूप छान झाली आहे. त्यानंतर मी बघा इथे ना सगळी प्रिपरेशन करून ठेवली आहे, म्हणजे कांदा आणि कोथिंबीर अशी छान बारीक करून ठेवली आहे. त्याचबरोबर यात मी सगळे मसाले आणि माझी जी डाळ आहे उडीदची ती मी बारीक करून ठेवली आहे. छान असं मिक्स करून पकोडे आपण याचे करून घेणार आहोत नंतर. आणि यात माझ्या चपात्या पण रेडी आहे. सो असा काहीसा सिम्पल स्वयंपाक. सो मला ना कढी करून घ्यायची होती. सो मी कढी नाही केली बिकॉज आज शुक्रवार आहे आणि शुक्रवारी ते लोक आंबट वस्तू नाही खात, म्हणजे काहीच नाही, टमाटर किंवा दही वगैरे काहीच खात नाही, म्हणून मग कढी मी नाही केली. अदरवाईज मी कढी किंवा दही वडे दोनपैकी एक वस्तू केली असती. म्हणून मी म्हटलं की त्याच डाळीचे आपण जे आहे भजे करूया, म्हणजे छान लागतात ते टेस्टला पण. सो तसा माझा प्लॅन झाला. सो स्पेशलमध्ये फक्त स्वीटमध्ये खीर आणि भजे असे एवढंच आहे, बाकी सगळं भाजीपोळी भातपुरण एवढंच मी केलं आहे. त्या व्यतिरिक्त काहीच मी स्पेशल नाही केलं. चला तर आय थिंक एवढं पण सफिशियंट आहे. आता मी तसं छानच ड्रेस घातला आहे, पण प्रीतमचं असं मत आहे की ड्रेस चेंज कर, दुसरा घाल. सो आता मी छान फ्रेशनअप होते आणि त्यानंतर मग तुमच्याशी भेटते छान असं रेडी. आणि अव्यूला कंटिन्यू टी व्ही बघायची आहे आणि असं लेटायचं इथे छानपैकी आणि मस्त अशी टी व्ही बघायची. ते शक्तिमान त्याचे वडील त्याला दाखवतो, आय डोंट नो का दाखवतो, मला कळतच नाही.
मी उद्या सकाळसाठी ना इडलीचं इथे भिजू घातलंय. रात्री मला याला छान असं वाटून घ्यावं लागणार आहे. सो हे उद्याच्या ब्रेकफास्टसाठी आहे. सांबर त्याचबरोबर चटणी आणि इडली असं मी बनवणार. तुम्ही बघू शकता की माझ्या किचनमध्ये ना इव्हिनिंगची ऊन किती सुंदर येते. म्हणजे ती अशी प्रॉपर इथनं ना अशी ट्रान्सफर होऊन या विंडोमधनं प्रॉपर अशी पूर्ण छान येते किचनपर्यंत. खूप छान वाटते. आणि जर घरात स्पेशली किचनमध्ये ऊन येते ना तर बॅक्टेरियाज पण मरून जातात. किचनमध्ये कॉक्रोचेस वगैरे होण्याचे चान्सेस फार कमी होतात. सो असं काहीसं आहे. आमच्याकडे गेस्ट 6-6:30च्या दरम्यान येणार होते, पण त्याला आमच्या घरी येतपर्यंत 7:30 झाले होते. ते आले, फ्रेशनअप झाले आणि सर्वात आधी मी त्यांना जेवायला बसवलं, कारण आज सगळ्यांचाच उपवास होता आणि त्यांचासुद्धा होता. सो मी म्हटलं आधी तुम्ही छान असं जेवण करून घ्या. इथे अव्यूची मजा मस्ती सुरू आहे. कोणी घरी आलं की त्याला वेगळीच मजा येते. त्यानंतर ना दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला छान सगळ्यांनी ब्रेकफास्ट एन्जॉय केला. सगळी छान छान आम्ही रेडी झालो आणि त्यानंतर आम्ही निघालो लग्नाला जाण्यासाठी. एक लग्न होतं पुण्यात, त्याचसाठी मामा मामी इकडे आले होते आणि त्याचबरोबर आजीला सुद्धा त्यांना आमच्याकडे सोडायचं होतं. सो त्यासाठी म्हणून पण आले होते. बघा इथे मी छान अशी साडी घालून नटली आहे आणि प्रीतमने पण छान कुर्ता घातलाय. मागे मामा मामी आणि आजी बसल्या. अव्यूला घेऊन मी पुढे बसली होती. मी मामाला भरपूर म्हटलं की बसा पुढे, पण ते नाही बोलले. त्यानंतर प्रियदर्शनी ताईचं लग्न होतं. आम्ही मुलीकडनं होतो आणि असा काहीसा बाहेरचा सेटअप होता. इतकं सुंदर त्यांनी लग्न केलं होतं. प्रॉपर असं पुणेरी स्टाईल म्हणा किंवा मराठा लोकांकडे जसं वाड्यात लग्न होतं ना तसं होतं. खूप सुंदर त्यांचं सेटअप होतं. बाहेर खूप छान फुलांच्या माळा त्यांनी लावलं होतं. बट यासाठी ना आम्हाला 2.5 तास क्रॉस करून यावं लागलं. आमच्या घरापासून 2.5 तासाचा डिस्टन्स होता. इथे नवरदेव नवरी आणि त्याचबरोबर त्यांचे काही फ्रेंड्स वगैरे फोटोज घेत होते. नवरीसुद्धा खूप स्वीट दिसत होती आणि त्याचबरोबर नवरदेवसुद्धा खूप छान दिसत होते. इतकं छान डेकोरेशन केलं होतं. आणि इथे थोड्या वेळ बसल्यानंतर ना मला फील होत होतं की काश मी पण एवढा पैसा कमवत राहिली असती की मी पण माझं लग्न एवढ्या धूमधडाक्याने केलं असतं. बट ठीक आहे, जे होते ते चांगल्यासाठी होते. मला त्याचं काही वाईट नाही. पण जस्ट एक थिंकिंग आली डोक्यात मला. तिथे गेल्यावर ना इतका सुंदर फ्रॅग्रन्स येत होता त्या फुलांचा की मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. आणि इथे ना भरपूर मराठी सेलिब्रिटीजचे लग्न झाले, कारण त्यांचे तिथे पोस्टर्स छोटे छोटे फोटोजमध्ये लागले होते. ते बघून सुद्धा मला खूप छान वाटलं की मी अशा ठिकाणी कुठेतरी लग्न अटेंड करायला गेली होती जिथे सेलिब्रिटीजचे सुद्धा लग्न झाले. मला असं वाटलं की मला ती क्लिप छोटीशी घ्यायला पाहिजे होती, पण अभि माझ्या अंगावर भरपूर वेळ होता त्यामुळे मी ते नाही घेऊ शकली. त्यांचा जो जेवणाचा सेटअप होता ना तो सुद्धा ऑथेंटिक मराठी लोकांचा होता. इतकं सुंदर त्यांनी लग्न केलं होतं. सिम्पल होतं, सुंदर होतं. जास्ती असं काही शो ऑफ नव्हतं, पण जे काही डेकोरेशन होतं ना ते खूप असं एलिगंट होतं. खूप सुंदर वाटत होतं. मस्त जेवण केलं आम्ही. एकदम सिम्पल जेवण, पण सिम्पलच होतं. छान जेवण केलं. त्यानंतर सगळ्यांना सी ऑफ करून निघालो. बिकॉज मामा मामी तिकडनीच मुंबईकडे निघणार होते आणि आम्हाला आजीला घेऊन घरी यायचं होतं. आणि एक हेही झालं होतं की जास्ती उशिरा नको निघायला, ट्रॅफिक वगैरे पण लागू शकतो. कारण आम्हाला तिकडे पोहोचायला 2 तास 17-18 मिनटं लागले होते आणि रिटर्नला जाताना सुद्धा ट्रॅफिक लागलं तर जास्तीही वेळ लागू शकत होता. म्हणून आम्ही वेळेच्या खूप आधीच निघालो आणि मग मस्त आम्ही रोड एन्जॉय करत करत मस्त सिनेरीज बघत बघत आम्ही घरी आलो. आणि आता माझा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आपण लवकरात लवकर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तेव्हापर्यंत बाय.